ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार सरनाईकांचा मिश्किल टोल। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोक न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं पक्ष काढून घेतला, सुळेंचा आरोप। घराणेशाहीच्या लाभार्थ्यांनी शहाणपण शिकवू नये, शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयानं ठरवलंय, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून ज्योती वाघमारेंची टीका। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योजकांचं स्थलांतर घोषणावह नाही, शरद पवारांची टीका। तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत, 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं पवारांना उत्तर। राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांचा अपमान, राहुल गांधींचा चिचोरेपणा अशोभनीय, फडणवीसांची टीका। तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका, राजनाथ सिंह यांचाही निशाणा। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, आता लवकरच मुंब्र्याचं मुंब्रादेवी असं नामांतर करणार, सर्वांना हिंदुमय करण्याचं काम करतोय, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगेंना छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले। अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम, शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी, तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह, दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। बीडला बारामतीसारखं गेल्याशिवाय राहणार नाही असं दादांनी म्हटलं होतं, सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही, बीडमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाषण। राज्यात अश्लील डीजे लावणे आक्षेपार्ह कार्यक्रमांना आता लगाम, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आता योग्यता प्रमाणपत्र आवश्यक, राष्ट्रवादी पक्षाच्या पाठपुराव्याला अखेर यश। मुंबईत गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवर एफडीएची धाड, अन्न सुरक्षेबाबतच्या नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवाना रद्द, तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनेचा परवाना निलंबित। एफडीएची राज्यभरात क्विक कॉमर्स वेबसाईटवरती धडक कारवाई, 14 आस्थापनांचे परवाने निलंबित, 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित करत 49 हॉटेल्सला एफडीए कडून सुधारणा नोटीस। स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात तिरंग्याची आकर्षक रोषणाई, दिल्लीतील महाराष्ट्र भवन, मुंबई सीएसएमटी मंत्रालय आणि देशासह राज्यातील प्रमुख धरणांवर झळकला तिरंगा।